नमस्कार मंडळी, मी सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे। क्लासची ड्युटी आता संपलेली आहे आणि आता नवीन ड्युटी चालू होत आहे, ती म्हणजे आपले गणपती बाप्पांची। आणि बाप्पांना आणायला आज मी निघाली आहे आणि म्हणजे आज गणपती घेऊन येणार आणि उद्यापासून आपला स्टॉल चालू होईल। तर आता ती ड्युटी चालू होत आहे आणि रोज आता सकाळी उठायचं, स्टॉलवर जायचं, संध्याकाळीच घरी यायचं, असं हे माझं नियोजन राहील। म्हणजे नियमित वेळ दिवसाचं नियोजन राहील आणि गणपती बाप्पा बसेपर्यंत तरी म्हणजे असंच असेल। तर आता क्लास तर झालेला आहे, खूप छान झालेला आहे आणि खूप छान नॉलेज मिळालेलं आहे आणि ते पुढे कंटिन्यू करायचंच आहे। पण आता जरा बाप्पांचं एकदा हे झालं की मग परत पुढे मी कंटिन्यू करेन। तर आता गणपती बाप्पा घेऊन यायचं, पुन्हा त्यांच्या ऑर्डर्स असतात की ज्वेलरी करायचे किंवा फेटा घालायचा आहे, धोतर नेसवायचं आहे, तर त्यासुद्धा ऑर्डर घेते। त्याच्यामुळे पूर्ण बिझी शेड्यूल राहतं आणि आता यातून झाल्यानंतर याच्यामध्ये बिझी राहायचं आहे। तर चला निघतो आहोत गणपती बाप्पा आणायला। चला तर मग बघूयात आपले छान छान गणपती बाप्पा। चला आम्ही निघालो गणपती बाप्पा आणायला। गणपती बाप्पा मोरया। गावातली यायची होती ना, दुपारी येणार आहेत ना ती। छान वाटते ना ही नंदी आहे, कृष्ण असं दादा कुठे गेले? चप्पल काढा। आणि अशा या सुंदर सुंदर मूर्ती आपल्याला इथे बाप्पांच्या पाहायला मिळत आहेत। वेगवेगळ्या पद्धतीच्या, वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत। अगदी छोट्या साईजपासून अगदी मोठ्या म्हणजे सार्वजनिक गणपती म्हणजे मंडळाच्या, तर अशा मोठ्या साईजमध्ये पण आहेत। आणि ते काम चालू आहे, कोणी गोल्डन देते, कोणी कलर देते, कोणी डोळ्यांचं काम करते, असं प्रत्येकाचं काही ना काही काम चालूच आहे। आणि इथे तुम्ही बघू शकता अशा या मूर्ती म्हणजे झालेल्या आहेत, ज्या कंप्लीट झालेल्या आहेत त्या पूर्ण अशा दिसतात आणि ज्यांचं काम राहिलेलं आहे ते पुढे चालू आहे। तर चला दादा आपले गणपती काढतात, तोपर्यंत आपण पण छान गणपती बाप्पा घेऊ। आता या गणपती बाप्पांना छान गोल्डन कलर करायचा आहे आणि दादांनी हे काम आता दिलेलं आहे। तर आता बघूयात आपण आपले हे गणपती बाप्पा गोल्डन कलर दिल्यानंतर कसे तयार होतात। आणि फायनली गोल्डन देऊन झालेला आहे आणि छान असा आपला बाप्पा किती छान वाटतं, मला नक्कीच कमेंट्स करून सांगा कसं झालं आहे ते। तर आपले गणपती बाप्पा सिलेक्ट करून झालेले आहेत आणि आता थोड्याच वेळात गाडी भरून पाठीमागून येईल। आम्ही आता घरी निघालो आहोत आणि छान असा मोठा गणपती बाप्पाला जवळजवळ 3.5 फूट असेल मूर्ती, तर त्याला गोल्डन कलर दिला, भारी वाटलं आणि म्हणजे छान अशी ती मूर्ती तयार केली आणि आता निघालो आहोत घरी। आणि मग ती गाडी आल्यानंतर मग ते गणपती सगळे उतरवून घेऊ आणि मग उद्यापासून आपला स्टॉल चालू होईल। तर चला निघाले आता। चला गणपती बाप्पा आलेले आहेत आणि आता त्यांना आपल्याला घ्यायचं आहे खाली उतरून। नेहमीप्रमाणे इथेच ठेवायची व्यवस्था करूयात। इथे सगळं स्वच्छ आहे, तर इथेच आपण सगळे गणपती बाप्पा ठेवून घेऊयात। आपले छान छान हे बाप्पा आलेले आहेत। आता ही एक गाडी आलेली आहे, अजून एक गाडी यायची आहे आणि मग फुल होऊन जाईल पूर्ण आपला हा हॉल। आणि छान छान डिझाईन आता यावेळेस नवीन डिझाईन आणलेल्या आहेत, खूप छान आहेत, नंतर आपल्याला पुढे पाहायला मिळणारच आहेत। तर चला आता पुन्हा घरी जाते आणि मग दुसरी गाडी आल्यानंतर पुन्हा मग ती खाली करून घेते। तर मस्त असे हे गणपती बाप्पा वेगवेगळ्या प्रकारातले, वेगवेगळ्या आकारातले आपल्याला आता पाहायला मिळणार आहेत आपल्या स्टॉलवर। आणि नंतर मग याला छान असं डेकोरेशन करायचं, जे जसं सांगतील तसं, आणि त्या पद्धतीने मग हे गणपती बाप्पा आपापल्या घरी जाणार आहेत। चला मंडळी आपल्या स्टॉलची सुरुवात करायची आहे। तर हे आहे आपलं छोटंसं शेड, म्हणजे हे मी काय रेंटने वगैरे घेत नाही, गावातलंच आहे आणि दरवर्षी आपला इथे स्टॉल असतो। तर इथे आता मला म्हणजे इथली थोडीशी साफसफाई जी आहे ती करून घ्यायची आहे आणि मग इथे आपलं स्टँड ठेवायचं आणि नंतर मग इथे बाप्पांना याच्यावर स्टँडवर ठेवून मग आपलं इथे स्टॉल चालू करायचं। तर चला साफसफाईला सुरुवात करते। तर हे म्हणजे हे पूर्ण होतं, अखंड होतं, पण त्यांनी आता पार्टिशन केल्यामुळे 2 वर्ष झाली आपल्याला म्हणजे एवढंच वापरायला मिळतं आहे। पण काय हरकत नाही, ठीक आहे, आपल्याला म्हणजे जेवढी गरज आहे तेवढं
होऊन जाते. तर त्यांची शेगडी जी आहे ती पाठीमागे ठेवायची आणि हा सगळा झाडू वगैरे मारून घेते. अहो आणि चैतन्य रात्रीच आले होते, त्यांनी सगळी साफसफाई करून घेतलेली आहे. हा कचरा सगळा काढलेला आहे आणि आता मी सगळं हे मोठं मोठं साफ करून घेते, हे स्वच्छ करून घेते आणि मग या ठिकाणी आपलं स्टँड लागेल. स्टँडची जी अरेंजमेंट आहे ती मी म्हणते की म्हणजे थोडंसं वेगळं ठेवावं, पण जर वेगळं ठेवलं तर मग बाहेरच्या लोकांना गणपती बाप्पा दिसत नाहीत, त्यामुळे मग थोडासा प्रॉब्लेम होतो. मग इकडेच मला ठेवावं लागेल. दक्षिणेकडे तोंड आहे तर दक्षिणेकडेच मग हे करून ठेवावं लागेल. काही हरकत नाही, चला ठेवूयात. आता घेते ही पटकन साफसफाई करून. चला, सगळा स्वच्छ झाडू मारून झालेला आहे आणि स्टँड मी ते ठेवून घेतलेला आहे. आता याच्यावर कपडा टाकायचा, तर ते मला आणण्यासाठी वाईला जायचं आहे, तर ते घेऊन येते पटकन आणि मग आपल्याला बाप्पा याच्यावर ठेवून घ्यायचा आहे. आजचा माझा अवतार बघितलं तर तुम्ही मला म्हणाल की म्हणजे काय अवस्था केली. आज पूर्ण दिवस कामात गेलेला आहे आणि पूर्ण दिवस पूर्ण गणपती सगळं ठेवण्यात, मांडण्यात, स्टॉल ते सगळं पूर्ण साफ करण्यात आणि हे करण्यातच गेलेलं आहे आणि खूप 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 कंटाळा आलेला आहे अक्षरशः. आणि आता म्हणजे पाचवडलाही गेले होते, जिथे मोठे जे सार्वजनिक गणपती असतात ना, बोलायलासुद्धा हे होत नाही आहे, तर त्यांनी जवळजवळ 10 ते 12 गणपतीची ऑर्डर घेतलेली आहे, मोठे सार्वजनिक मंडळाचे. तर ते पाहायला गेली होती. म्हणजे त्याप्रमाणे आपल्याला जे धोतर आणि फेटा असतो तर त्याचा कपडा घ्यावा लागतो आणि ज्वेलरीचंही साहित्य घ्यावं लागतं. ते मटेरियल काय काय आणि किती लागेल त्यासाठी गेली होती. त्यात स्टॉल आणि ते सगळंच एकदम म्हणजे हे झालं आणि बऱ्यापैकी आता गणपती आणणं, स्टॉल लावणं, ते गणपती जाऊन बघून येणं, असा सगळा दिवस पूर्ण बिझी आणि खूपच दगदगीचा गेलेला आहे. तर उद्यापासून आपले स्टॉल चालू होतील आणि उद्या आहे रक्षाबंधन. तर रक्षाबंधनच्या मी आधीच सर्वांना शुभेच्छा देऊन ठेवते आणि उद्या तर नक्कीच देणारच आहे. तर रक्षाबंधनच्या माझ्या सगळ्या दादांना आणि माझ्या ताईंना रक्षाबंधनच्या खूप 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 शुभेच्छा. तर अशा प्रकारे म्हणजे पूर्ण दिवस मार्गी लागला आणि त्यामुळे खूप असं थकल्यासारखं झालेलं आहे आणि आता वेळ झाली आहे आरामाची. मी जास्त बोलतच नाही आहे कारण मला खरंच खूप कंटाळा आलेला आहे. तर चला, व्हिडिओ मी इथे स्टॉप करते. तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्कीच करा. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब आणि सोबतच असलेले बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. चला तर मग भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त रहा, आनंदी रहा, हसत रहा, खेळत रहा, खात रहा, फिरत रहा, अशीच मज्जा करत रहा. बाय.